बाटाले गावातील जागृत देवस्थान ब्राह्मणदेव मंदिर। साईबाबाचं मंदिर आहे टेमगरपाड्याला। साईबाबाच्या मंदिराला दर्शन झाला, थोडीशी पेट पूजा चालू आहे। आता आम्ही साईबाबा मंदिरातून साईबाबांचे दर्शन घेऊन निघालोय। या हा आमच्या पालखीचा साई रथ आहे, किती छान दिसतोय मॅडम। ती एक ब्लँकेटची स्टोरी आहे, ती मी साईराम आय नमः। आलो चला, आम्ही साई पालखीवाले वर्षभर ज्या दिवसाची आम्ही वाट बघत असतो आतुरतेने। हे आमचे कामातले माझे मित्र आहेत, भेट द्यायला आल्यात, काशीनाथ बेनके आणि विजय उभे। साईबाबा सारमाल मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे। नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर पहिलं ते सबस्क्राईब करा, बाजूची घंटाही दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। आमच्या बाटाले गावातील जागृत देवस्थान ब्राह्मणदेव मंदिर। आमच्या गावातील जय हनुमान मंदिर। आमची मागे लागले माझ्या तोंड बघ। ही माऊ दीदी इकडे, माऊ दीदी। दापोडे गावचे आमचे विश्राम पाटील आणि केतन पाटील। आता मी आमच्या बाटाले गावातून निघलोय। ते आमचे साई भक्त आहे दापोड्याचे, ते आम्हाला सागर कॉम्प्लेक्सला भेटलं। आता आम्ही चाललोय पाईपलाईनीवरनं। इथनं आम्ही पिंपलासला आमचे साईराम भेटतील, त्याच्यानंतर टेमगरचा साईबाबा मंदिर आहे, तिथं आम्ही दर्शन घेऊ। आणि कल्याण नाक्याला आमची पालखी भेटणार आहे आम्हाला काल्हेरची, तिथं आम्ही त्यांना जॉईन होणार आहे। शिवसाई ग्रुप पिंपलासचे सर्व साई भक्त यांना आता आम्ही जॉईन होणार आहे। आमच्या साईरामला ऊन लागते, त्यामुळे सगळे गॉगल चॉईस करतात। तिथं गॉगल चॉईस चालू आहे, कारण 8 दिवस त्यांना उन्हातच चालायचं आहे। घेतला साईराम? कितीला? 100 रुपये। Workout resumed. 10:50 झाल्यात। आता आपण आलोय टेमगरपाडा साईबाबा मंदिराजवळ। Workout resumed. हे साईबाबाचं मंदिर आहे टेमगरपाड्याला। महादेवाचं मंदिर। मंदिरातून बाहेर आल्यानंतर इथं दत्ताचं मंदिर आहे, इथे चरण पादुका आणि साईबाबांची धुमी। साईबाबाच्या मंदिराला दर्शन झाला, थोडीशी पेट पूजा चालू आहे। वडापाव आहे, कटलेट आहे, मिरच्या पण आहे, त्या आता खाऊन परत आमच्या आहे ना काकू। ओम साईराम, जय साईराम। पाण्याची सुविधा केलेली आहे आम्ही, आणि त्या कन्नडा नावा जय साईराम। काय करत नाही
सर्व साई भक्त रस्त्याच्या एका बाजूने चालताना जे कोणी रस्त्याच्या मध्ये जाऊन टिंगलटवाली करत नाहीये. हा भिवंडीचा कल्याण नाका आहे. कल्याण नाक्याला आता पोचलो आम्ही. काल्हेरची पालखीची माणसंही भेटली आम्हाला. थोड्याच वेळेला तुम्हाला पालखीचेही दर्शन घडवतोय. आजची डेटनुसार 12 वाजून 12 मिनटं झाल्यात. आत्ता आम्ही पोचलोय भिवंडीच्या कल्याण वंजारपाटी नाक्याला पोचलोय. हा आमचा साई रथ आहे पालखीतला. रस्त्याला आम्हाला पाणी वाटप साईराम माऊली. ही पाण्याची गाडी बरोबरच असते आमच्या. हे बघा हे चालूच असते पूर्ण रस्त्याला. त्यामुळे पाणी पाहता चला. आता आम्हाला बाटली भेटले पाण्याची. मोहित कोहली आहे पिंपलाचा साईराम. ती एक ब्लँकेटची स्टोरी आहे, ती मी तुम्हाला नंतर सांगेन. हे बघा हा डीजेचा आवाज येतो ना, हा पूर्ण 8 दिवस आमच्या बरोबर पालखीत राहणार आहे. हा डीजे इथं शायद तुम्हाला आवाज कमी येत असेल. मी जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. आता हाच तो डीजे. ग्रामपंचायत भिनारची कमानी आहे. याच कमानीमधून आतमध्ये जायचं आहे आपल्याला. पुढं एक दत्ताचं मंदिर आहे. त्या मंदिरातच दुपारचं जेवण आहे. दत्ताच्या मंदिरात दुपारचा महाप्रसाद आहे. हा शिवसाई पिंपलाचा झेंडा. निशान पोचलंय. विश्राम पाटील. हे आमची पालखी आहे आणि हे दत्ताचं मंदिर आहे भिनार गावाचं. भिनार गावचे दत्त मंदिर आहे. दुपारी 1 वाजल्यात. पालखी साई पालखी आता सजवतात. दुपारची आता आरती होईल. आरतीनंतर महाप्रसाद चालू करतील. बघा किती छान सजवले. हा आमच्या पालखीचा साई रथ आहे. किती छान दिसतंय बघा ना. हे आमचं साईराम सर्व आराम करताना. साईराम माऊली साईराम. साईराम माऊली साईराम. ओम साईराम माऊली. हे राजू साईराम आहे. कट्टर साई भक्त आहेत. ओम साईराम. ओम साईराम. विघ्नाची पूर्वे पूर्वे प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर उषेंद्राची कंठी शोभे माल मुखा फळांची प्रेमान भावना पुते जय देव श्री रत्ना काशित पराशुत गौरी पुनरा. झाला जेवण. या भारत माऊलीला शिरा नाही भेटला. हे बघा शिरा. जेवणामध्ये बघा चण्याची डाळ आहे, वाटाण्याची भाजी, लोणचा, भात, वरण, मिरची, ही खीर आहे, पापड आहे आणि हे पाणी. मस्त जेवायला आहे. या जेवायला आमच्याकडे तुम्ही. यांचं झालं. यांना जरा जास्तच भूक लागली ती. पिंपलासवरून बॅगा आल्यात रिक्षामध्ये. हे बघा आमच्या बॅगा आल्यात आता रिक्षामध्ये. हे माऊली घेऊन आल्या. या बॅगा आता आम्हाला टेम्पोमध्ये ट्रान्सफर करतोय. या बॅगा आता या टेम्पोमध्ये ट्रान्सफर करू आम्ही. आमचे विनोद दादा विनोद साईराम आम्हाला भेट देण्यासाठी आमची हालचाल विचारासाठी आल्यान.
नाव का तुझा ब्लॉगचा? अरे यार आपलीच माणसाला माहित नाही तर लोक कसे ब्लॉग बघतील. ब्लॉगचं नाव सांग ना. 0102 पाटील. आता थोडासा आराम करणार आहे आणि 3 वाजता आम्ही निघणार आहे. 3 वाजता वाजले किती बघ ना, वाजले 3:30 कसे वाजतील. हे वाजले किती बघ. 2 कसे वाजले रे. 2 वाजून 48 मिनिट. 2 वाजून 48 मिनिटाला म्हणजे 12 मिनिटं फक्त आम्हाला आराम आहे. हे झोपा तुम्ही, चला सगळे. 3 वाजून 14 मिनिटं झाल्यात. आता भिनारवरून पालखी निघलंय. हे आमची माऊली बनाल ते आम्हाला सोडायला. साईराम. नाथाय नमः. आलो चला. आम्ही 3:15 वाजता निघलो होतो. आता 4 वाजता लगेच आम्हाला पाण्याची व्यवस्था आहे इथं. पालखीला थोडासा आराम आणि पाणी पितात. हे बघा आमचे साईराम पाणी तयारीत आहे. आता 4 वाजून 3 मिनिटं झाल्यात. आता आम्ही पोचलो आहे वडप्याच्या पोलीस चौकीजवळ. पालखी थोडीशी आता पुढे गेले, बाकी साईराम सगळं पाठीमागे आहेत आमच्या. पडग्याचा टोल नाका क्रॉस करतो आता. 5 वाजून 16 मिनिटं झाल्यात. आम्ही साई पालखीवाले वर्षभर ज्या दिवसाची आम्ही वाट बघत असतो आतुरतेने, स्वर्गसुखाचा प्रवास, तो दिवस आज 12/12/2025 फायनली तो आला आहे. आणि आम्ही आज स्वर्गसुखाच्या प्रवासाकडे चाललो आहे. 8 दिवस. हे आमचे सर्व साई भक्त आहेत. हे सगळे यूट्यूबर आहेत. त्यांची ID मी तुम्हाला नंतर देतोय. 8 दिवस नाही ऑफिसचे फोन, नाही घरचे फोन, काय नाही. फक्त मित्रांबरोबर, फक्त स्वर्गसुखाचा प्रवास. आणि साईराम, बोलो साईराम, माऊली हेच मुखात आमच्या असते. आणि हा महत्त्वाचा म्हणजे व्यसनमुक्ती सप्ताह आहे. या सप्त्यामध्ये ज्याला कोणाला कसलं व्यसन असेल तो पूर्ण 7 दिवस विदाऊट व्यसन चालतोय. काही जण तर चप्पल, टेबल, खुर्ची सर्व सोडून चालतात. बोलतात पालखी घेऊन का चप्पल घेऊन घालतात. तर तुम्ही रस्ते पण बघू शकता. रस्त्यात काचा असतात, काय असतात, त्याच्यामुळं चप्पल घालायला लागते. साईरामचा पण जरा पॉसिबल हे आहे. आणि खडवली फाट्याजवळ आहे आता. हा खडवलीचा ब्रिज आहे. आणि हा बघा रस्ता एक नंबर आणि कडक आहे. म्हणजे याच रस्त्याची आम्ही कधीपासून वाट बघत होतो. तो फायनली रस्ता आला आहे. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला कसं वाटतं या रस्त्यातून चालताना? एक नंबर वाटते. आयुष्य सुंदर आहे, पण असा रस्ता नसला पाहिजे आयुष्यात असं आम्हाला वाटते. हे आमचे कामातले माझे मित्र आहेत. भेट द्यायला आल्यात. काशीनाथ बेनके आणि विजय उभे. हा खूप ट्रेकिंग करायचा, पण काय भाईची बोलती बंद करून ठेवले. हे साईराम इथं टर्नसाठी थांबल्यात. इथं आता सूर्यास्ताच्या नंतरची जी आरती होते
ती होणार आहे. तर आरती होईल. त्याच्यानंतर सारमाल साईबाबा मंदिर सारमाल इथं वस्ती आहे, तिथं जाणार आहे. पण इथं आरती होईल. आरती झाल्यानंतरच पुढं आरती होईल, चहा पाणी होईल, त्याच्यानंतर पुढं निघू. आता आरतीची तयारी झाली आहे. तर थोड्या वेळात आरती चालू होईल. आता आरती झाली. आरती झाल्यानंतर चाय बिस्किट. मग इकडनं आम्ही सारमालला आमची वस्ती आहे. आता आम्ही आहे खडवली फाट्याजवळ. तिकडनं आम्ही आता वाजल्यात किती 7 वाजल्यात जवळपास. आता इकडनं आम्ही सारमालला जाणार आहे साईबाबा मंदिराजवळ, तिथं आमची वस्ती आहे. आता आमचा चाय पाणी जरा होईल कडक. हां साईबाबा मंदिर सारमाल. साईबाबा सारमाल मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. ही मूर्ती आहे साईबाबांची आणि आमची पालखी इथंच आहे. इथं सारमालला आहे बघा. इथं आंघोळ करायची. शावर लागले तिथं. इथं आंघोळ करायची थंड पाण्यात मस्त. त्यांचं अजून हातपाय धुवून चालले. शावरला मस्त आंघोळ झाली थंड पाण्यात. हे बघा यांचा अजून हातपाय धुवून चाललंय. हा तुझो जेवणामध्ये राईस दाखव. काय दाल आहे, कार्तिक ही भाजी आहे. चकुली काय आहे तुझ्याकडं? घर पे भजीवाली भजी. खोपीस, गुलाबजामुन, घर पे दिया ना तुमने. पाणी. आम्ही कमीच घेतला. हा ये पण आले. तुझं नाव काय रे? सूरज माली, मॅन फ्रॉम ओढवली. मॅन फ्रॉम वरावळी. राईट आम वो. बाय बाय परी. बाय बाय परी. बाय बाय परी. परी बाय बाय. आता साईबाबांची शेज आरती होईल. साईबाबांना आराम करण्यासाठी आता ठेवलं जाईल. पालखीची साफसफाई झाली. जेवून खाऊन साईराम सर्व झोपण्याच्या परिस्थितीत. हाय ए सुजल, ए सुजल. हे सर्व झोपले. आता सकाळी 3:30 वाजता अलार्म लावा. आता जेवण बिवून झालंय. आता झोपतोय. किती वाजता रे भाऊ?
10:30 वाजल्यात. हा ब्लॉग इथं संपवतोय. उद्या सकाळपासून वापस चालू करतोय. चला बाय. ओम साईराम.